महाराष्ट्राचा स्वाभिमान यांनी दिल्लीच्या पायाशी गहाण ठेवला। माणूस कॉपी किंवा अनुकरण हे चांगल्या गोष्टींचं करत असतं। नकली शिवसेनेचे नकली लोक पुण्या की वादग्रस्त आमदार आहेत एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे, ज्यांच्या नावावरती त्यांचं राजकारण सुरू आहे किंवा ते राजकारण करतात, ज्यांच्या विचारांनी ते चालतात असं ते सांगतात, त्यांच्याविषयी ते असं वक्तव्य करतात, त्याच्याबद्दल काय सांगतात? जो एसएनसी गट आहे त्या गटाची लोक म्हणजे ती नकली शिवसेना आहे। नकली शिवसेनेचे नकली लोक हे वस्तुस्थिती किंवा सत्य परिस्थिती लवकर मान्य करत नाही आणि खरं स्वीकारायला फार हिंमत लागते। ती हिंमत मुळात या लोकांमध्ये नाही आहे। आज ते विसरले असतील त्यांचा इतिहास, परंतु बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जनता मात्र हा इतिहास विसरलेली नाही। या महोदयांनी याआधी 3 वेळा निवडणूक लढवली आणि तिन्ही वेळा ते पराभूत झाले। ज्यावेळी शिवसेना पक्षाचा बाप आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिली, त्यावेळी कुठे हे विधानसभेमध्ये पाऊल ठेवू शकले? ते विसरले असतील, परंतु जनता विसरलेली नाही। आणि ते ज्या पद्धतीने म्हणतायत की माझी कॉपी 10 जन्मात कोणी करू शकणार नाही, त्यांच्या वक्तव्याचं मी जरा त्यांचं ते वक्तव्य मला असं वाटतं की ते त्यांनी सुधारवलं पाहिजे। 10 जन्म काय, एका जन्मातही कोणी त्यांची कॉपी करू शकणार नाही। कारण ज्या पद्धतीने चुकीची बेताल वक्तव्य सातत्याने त्यांच्याकडून होतात किंवा चुकीच्या पद्धतीची वर्तणूक होते, माणूस कॉपी किंवा अनुकरण हे चांगल्या गोष्टींचं करत असतं। चुकीच्या गोष्टींची कॉपी निश्चितच चांगली माणसं कधीच करत नाही, त्यामुळे ते या जन्मातही कोणी करू शकणार नाही। चुकीच्या पद्धतीने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला, गद्दारी केली। केवळ आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशीच गद्दारी केली नाही, तर ती गद्दारी या महाराष्ट्रातील सगळ्या मतदारांसोबत आणि महाराष्ट्रातील जनतेसोबत झालेली गद्दारी होती।